नमस्कार. प्रथम दिलगिरी व्यक्त करते. बालेवाडीवरून एक कार्यक्रम संपून, तो पण एक माध्यमाचा कार्यक्रम होता. मध्ये ट्रॅफिक इतका लागला आणि त्यानंतर लोकेशनमध्ये इतकं आम्ही चक्रावून गेलो की याच जागेभोवती 2 वेळा फिरलो. असं वाटायला लागलं की ते पूर्वी आपण जसा पत्ता घेऊन फिरत होतो, तर पत्ता घेऊन आले असते तर मी लवकर पोहोचले असते इथं. आज नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूह यांच्या वतीनं आयोजित नवमहाराष्ट्र सुपरवुमन पुरस्कार वितरण आज आपण इथं करत आहोत. आणि आज काही महिलांचा सन्मान इथं होणार आहे. त्यासाठी उपस्थित असलेल्या प्राजक्ता गायकवाड, खरं तर जसं आपण जेवढा जिजाऊ साहेबांचा आदर करतो, माझ्या मनामध्ये कायम येसूबाई राणी साहेबांबद्दल कायम आदर आहे. कारण खूप कमी सहवास संभाजीराजांचा मिळाला. त्या सदरेवर यायच्या तेव्हा त्याला संभाजीराजांनी खूप स्वातंत्र्य दिलेलं होतं, पण सगळ्यात जास्त काळ त्यांचा जेल तुरुंगात गेला. आणि त्यानंतर त्या जेव्हा बाहेर आल्या त्यावेळेला त्यांनी जे काम केलं ते येसूबाई. त्यामुळे माझ्या मनामध्ये कायम ह्या व्यक्तीबद्दल आदर राहिलेला आहे. आणि ती भूमिका प्राजक्तांनी खूप छान पद्धतीने पडद्यावरती सादर केली, त्याबद्दल तिचंही मनापासून कौतुक. आमचेच बारामतीचे, इंदापूरचे मेघराज राजे भोसले ते या सगळ्या माध्यमांमध्ये असतात. औदुंबर घनवट उपाध्यक्ष नवभारत, त्याचबरोबर राजेशजी वरळीकर सरव्यवस्थापक नवमहाराष्ट्र परिवारातील सर्व सदस्य, आणि माझ्यासमोर बसलेले सन्मान मूर्ती, त्यांच्या घरातले, परिवारातील, कुटुंबातील सर्व व्यक्ती. मगाशी ताई जेव्हा ऑफिसर बोलत होत्या त्यावेळेला पटत होतं मला हे सगळं, कारण गेले 25-30 वर्ष मी बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून एज्युकेशनमध्ये मी जवळपास 35 ते 38 वर्ष काम करते आहे. माझ्या संस्थेमध्ये 8,000 मुली जेव्हा शिक्षण घेतात आणि त्यातल्या 4,500 मुली जेव्हा वसतिगृहामध्ये असतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत आणि काय चाललं आहे, हे सगळं मला खूप जवळनं शिकायला मिळतं आणि बघायला मिळतं. त्यामुळं 25-30 वर्ष महिलांसाठी काम करत असताना, बचत गटांच्या महिलांसाठी काम करत असताना पण त्या ताई म्हटल्या तेच खरं आहे की बाईच बाईची वैरीण आहे. मी कधी पुरुषांना दोष देणार नाही. अगदी 1-2% सोडलं तर आम्हीच आमचा द्वेष करतोय, आम्हीच आमच्या सगळ्या प्रगतीमध्ये अडसरसुद्धा आम्ही आहोत, हे मात्र मला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कसं बदलावं लागेल आणि आपल्याला घट्ट मैत्रिणी कसं बनता येईल यावर सुद्धा खरं तर सगळ्याच माता भगिनींनी आणि मुली मैत्रिणींनी विचार करायला पाहिजे. त्यामुळं त्यांचं परत एकदा कौतुक. त्या जेव्हा इथं युनिफॉर्ममध्ये आल्या तेव्हा माझ्या 800 मुली मला समोर दिसत होत्या. मी बारामतीला शारदा अकॅडमीच्या माध्यमातून मी शारदा अकॅडमी चालवते आणि गेले 12 वर्षामध्ये 800 मुली आपण एकाही पैशाची फी न घेता खाकी वर्दीमध्ये आपण उभ्या केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या मुली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील होत्या. लग्न झालं होतं, 12वी झाल्यानंतर एक मूल झालं होतं, अभ्यासापासून दूर गेला होत्या, पण घरात 18-20 दारिद्र्य होतं. अशा सर्व जाती धर्माच्या मुली बारामतीला शारदा अकॅडमीमध्ये येतात आणि तिथे त्या प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण इतकं कडक आणि शिस्तीत असतं की बाहेर पडणाऱ्या म्हणजे सिलेक्ट होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. गेल्या वर्षी आमच्या 87 मुली या शारदा अकॅडमीमधनं आमच्या अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालं आणि त्या ट्रेनिंगला गेल्या. त्यामुळं बारामतीमध्ये जे आम्ही काम करतोय त्यातलं महत्त्वाचं काम आहे की या ज्या राखीव जागा आहेत माता भगिनींसाठी, त्यासाठी या मुलींना तयार करण्याचं काम बारामतीमध्ये आपण करतोय आणि पूर्णपणे कुठलीही फी न घेता आपण हे काम करतोय. भीमतडी जत्रेचा मगाशी उल्लेख झाला, त्यावर मला काही जास्त बोलायचं नाही, कारण भीमतडी जत्रा आता पुणेकरांना जास्त ओळखीची आणि जवळची झालेली आहे. 18 वर्ष जवळपास 24 जिल्हे आणि 13 राज्यातून येणाऱ्या सर्व महिलांना व्यासपीठ देण्याचं काम आम्ही बारामतीवर येऊन करतो. पण सगळ्यात मोठं श्रेय आहे ते तुम्हाला सर्वांना आहे. एखादा चांगला उपक्रम पुणेकरांनी उचलून धरावा, त्याचं कौतुक करावं आणि तो मोठा व्हावा, हे सगळं श्रेय खरं तर ही तुमचं प्रेम आहे. आणि दरवर्षी भीमथडीचं नियोजन करताना मला तुम्ही सगळेजण समोर दिसता. तुम्हाला काय हवं आहे, डेकोरेशन कसं असलं पाहिजे, कुठला विषय घेऊन समोर गेलं पाहिजे, गट कुठले असले पाहिजेत, प्रॉडक्ट कुठले असले पाहिजे, प्रॉडक्टची क्वालिटी कशी असली पाहिजे, हे सगळे गोष्टी घेऊन मी तुमच्यासमोर येत असते. आणि नेहमी वाटत असते की तुमच्या अपेक्षांना भीमथडी जत्रेने उतरावं, त्याचं कौतुक व्हावं, माझ्या माता भगिनींचा माल विकला जावा आणि त्या समाधानाने परत जाव्यात. आणि अशीच गेल्या वर्षीची भीमथडी जत्रा अशी ते अतिशय यशस्वीपणानं पार पडली. 7 कोटी एवढी विक्री
आमच्या बचत गटांच्या महिलांची या पुण्यामध्ये झाली. त्यामुळे पुणेकरांचे मनापासून आभार की तुम्ही आमच्यासोबत आहात, आमच्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींसोबत आहात, म्हणून हे सगळं आम्ही करू शकलो. त्यामुळं आजचा जो सन्मान आहे, ज्या महिला काहीतरी वेगळं काम करतात, ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते, कोण एज्युकेशनमध्ये आहे, कोण सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, कोण अंध अपंग, कोण अनाथ मुलांसाठी काम करतंय, कोण रेड लाईट एरियातल्या महिलांसाठी कोणीतरी काम करतंय. अशा सर्व महिलांना म्हणजे आपण हे सगळं करताना सहज शक्य आहे का आपल्यासाठी? तर नाही. घरामध्ये अडचणी आहेत का? तर हो, अडचणी आहेत. घरामध्ये विरोध आहे का? तर हो, विरोध आहे. तरी पण मनामध्ये एक उर्मी आहे आपल्या, आणि त्या उर्मी घेऊन आपण बाहेर पडतो, सगळ्यांचं घरातलं करून आपण बाहेर पडतो आणि आपण या आपल्या आवडीला किंवा आपल्या ह्या उपक्रमासाठी आपण वेळ देता आणि मनापासून काम करता. आणि जेव्हा संध्याकाळी तुमची रात्री जेव्हा पाठ जमिनीला टेकते, त्यावेळेला मात्र झोप शांत लागते, कारण त्या दिवशी तुम्ही कुणाला तरी काहीतरी असा आधार दिलेला असतो की त्या व्यक्तीच्या जीवात, आत्म्यातून आपण त्याला म्हणतो की एक दुवा निघतो किंवा आशीर्वाद निघतो, तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही शांतपणे झोपू शकता औषधाशिवाय. त्यामुळे हे काम खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्यासाठी जगत असतो, पण जेव्हा आपण दुसऱ्याचा अगदी मी म्हणेल की फार मोठं काम नाही, पण एखाद्या तुमच्या घरामध्ये काम करायला येणारी एखादी माता भगिनी असते, महिला असते, तिचा नवरा दारू पित असतो, तिच्या घरामध्ये काहीतरी 4 लेकरं असतात, पण ती मुलांना शिकवू शकत नाही, मग त्यांना आपण काही देऊ शकतो का? अशा अनेक गोष्टी असतात. घरामध्ये इतकं अतिरिक्त सामान आपले असतं. जेव्हा आपण वर्षातनं एकदा कधीतरी नवरात्रीला घर आवरायला घेतो, गणपती येतात त्यावेळेला घर आवरायला घेतो, तेव्हा कळतं की आपण वर्षभर ज्या वस्तूला किंवा ज्या साडीला, ज्या कपड्याला आपण हात नाही लावला, याचा अर्थ ती वस्तू माझ्या गरजेची नाही, ती कुणापर्यंत तरी पोचली पाहिजे. परवा मी असंच घर आवरलं, माझ्या मुलांची, नातवंडांची खेळणी एवढी होती, तो बॉक्स भरला. एका कार्यक्रमामध्ये एक गृहस्थ मला भेटले, ते म्हणले, वहिनी मी असं असं काम करतोय, मी कपडे घेतो आणि ते कपडे इस्त्री करून त्याला व्यवस्थित बटन काही तुटलं असेल किंवा साड्या असतील तर ते नीट करून आम्ही गरजू महिलांपर्यंत आणि मुलांपर्यंत ते सगळं साहित्य पोचवतो आणि खेळणी आम्ही मुलांना देतो. तेवढाच मुद्दा माझ्या लक्षात होता. मी त्यांना फोन केला आणि तो बॉक्स मी त्यांना घेऊन जायला सांगितला. त्यात काही खेळणी नवीन होती, कारण ती वाढदिवसाला आलेली बॉक्स होते, ते पण खेळणी मी पाठवले. म्हणजे कधी कधी आपल्या घरातली अडगळ असते ना, ती कुणाची तरी खूप मोठी गरज भागू शकते. याचा सुद्धा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कुठे जाऊ शकतो, कुठे गरजवंताला काय देऊ शकतो, याचा प्लीज विचार करा. परवा पहलगामची घटना घडल्यानंतर कळतं की जी आयुष्य किती क्षणभंगूर आहे. नवविवाहित कुटुंब म्हणजे पती-पत्नी तिथे हनीमूनला गेलेले असताना त्या पत्नीच्या समोर तिच्या नवऱ्याला जेव्हा गोळ्या घातल्या असतील, तेव्हा त्या क्षणाची ती भावना काय असेल, आपण सगळे अनुभवतोय, आपण त्यातून अजून बाहेर नाही आलेलो. त्यामुळे त्यावेळेला कळतं की आयुष्य फार क्षणभंगूर आहे. त्यामुळे आपण जगलं पाहिजे, पण आपण आजूबाजूला पण थोडंसं बघितलं पाहिजे. त्यामुळं तुम्हा सर्वांना परत एकदा दिलगिरी व्यक्त करते. जाणीवपूर्वक उशीर नाही झाला, पण झाला. माझा स्वभाव असा आहे, कारण माझे सासरे अप्पासाहेब पवार जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जायचे, तेव्हा सभागृहातली लोक घड्याळ लावायची, आणि अप्पासाहेब गेल्यानंतर जेव्हा मी त्यांचं काम मी बघायला लागले, तेव्हापासून मला सवय लागली की वेळेमध्ये पोचलं पाहिजे. पण जेव्हा मी उशिरा पोचते त्याचा त्रास मला होतो, पण पुण्यामध्ये माझ्या हातात आज काही नव्हतं. त्यामुळे परत एकदा दिलगिरी व्यक्त. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या माता भगिनींचा सन्मान होणार आहे, त्या सर्व माझ्या मैत्रिणींचं मनापासून अभिनंदन. त्यांच्याबरोबर आलेले त्यांची कुटुंबीय, त्यांचे मित्रपरिवार, त्यांचं पण मनापासून आभार की तुम्ही या आमच्या रणरागिणींचं कौतुक बघण्यासाठी आज तुम्ही इथे आलात. त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं, माझा सन्मान केलात, माझ्या हातून काही सन्मान दिले जाणार आहेत, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.